योगिनामपि सर्वेषां मदगतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो माम स मे युक्ततमो मतः. 47. योगिनाम सर्व योग्यांमध्ये अपि सुद्धा सर्वेषां सर्व प्रकारच्या मतगतेनं माझ्यामध्येच वास करणारा सर्व मतपरायण झालेला अंतहात आत्मना अंतःकरणात श्रद्धावान पूर्ण श्रद्धेने भजते दिव्य प्रेममयी सेवा करतो यहा जो मनुष्य माम माझी सहा तो मे माझे युक्ततम महा सर्वश्रेष्ठ योगी मतहा मत आहे आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो तोच सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे. तात्पर्य या श्लोकातील भजते शब्द महत्वपूर्ण आहे. भजते यामध्ये भज हा मूळ धातू आहे आणि त्याचा अर्थ सेवा करणे असा आहे. वर्शिप हा इंग्रजी शब्द भज या अर्थाने वापरता येत नाही कारण वर्शिप म्हणजे पूजन करणे आणि योग्य मनुष्याबद्दल आदर व्यक्त करणे अथवा मान देणे होय. परंतु प्रेम आणि श्रद्धेने केलेली सेवा ही केवळ भगवंतांप्रित्यर्थच असते. सन्माननीय व्यक्तींची किंवा देवतांची पूजा करणे मनुष्याने टाळल्यास त्याला असभ्य म्हणता येईल परंतु जर मनुष्याने भगवंतांची सेवा करणे टाळले तर त्याचे अधपतन होईल. प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि म्हणून जीवाने आपल्या स्वरूपस्थितीला अनुसरून भगवंतांची सेवा केलीच पाहिजे. भगवंतांची सेवा न केल्याने जीवाचे पतन होते. श्रीमद भागवतात 11.5.3 याला पुढील प्रमाणे पुष्टी दिली आहे. य एषां पुरुषं साक्षादात्म प्रभवमीश्वरं न भजन्त्य वजान्ति स्थानाद भ्रष्टाः पतन्त्यधः. जो मनुष्य सर्व जीवांचे उत्पत्ती करता आदी पुरुष भगवंत यांची सेवा करीत नाही किंवा भगवंतांप्रित्यर्थ असलेल्या स्वकर्तव्यांचे पालन करीत नाही त्याचे निश्चितपणे आपल्या स्वरूपस्थितीपासून पतन होते. या श्लोकातही भजंती हा शब्द वापरण्यात आला आहे म्हणून भजंती हा शब्द केवळ भगवंतांच्या संबंधात आहे आणि वर्षिप पूजन हा शब्द देवतांच्या किंवा साधारण जीवांच्या संबंधात लागू होऊ शकतो. श्रीमद भागवताच्या श्लोकात वापरण्यात आलेला अवजानंती हा शब्द भगवद्गीतेतही वापरण्यात आला आहे. अवजानंती माम मूढाः. केवळ मूर्ख लोकच भगवान श्रीकृष्णांचा अवमान करतात. भगवंतांची सेवा करण्याची ज्यांची प्रवृत्ती नाही असे मूर्ख लोक भगवद्गीतेवर भाष्ये लिहितात. यामुळेच ते भजंती आणि वर्षिप या शब्दांमधील फरक जाणू शकत नाहीत. सर्व प्रकारच्या योगाभ्यासाची परिणिती भक्ती योगामध्ये होते. इतर सर्व योग हे भक्ती योगाप्रत येण्याची केवळ साधने आहेत. योग म्हणजेच वास्तविकपणे भक्ती योग होय आणि इतर योग हे भक्ती योग रूपी परम लक्ष्याकडे अग्रेसर होतात. कर्माच्या प्रारंभापासून भक्ती योगाच्या अंतापर्यंत जाणारा मार्ग म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अत्यंत लांब पल्ला आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे या मार्गाचा आरंभ आहे. जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते तेव्हा त्या अवस्थेला ज्ञानयोग म्हटले जाते. जेव्हा ज्ञानयोगामध्ये विविध आसनांद्वारे परमात्म्यावरील ध्यानाची वृद्धी होते आणि परमात्म्यावर मन स्थिर होते तेव्हा त्याला अष्टांग योग म्हटले जाते आणि मनुष्य जेव्हा अष्टांग योगाच्या पलीकडे जातो व भगवान श्रीकृष्णांप्रत येतो तेव्हा तो भक्ती योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. हीच संपूर्ण योगाची परमावधी आहे. वस्तुतः भक्ती योग हे अंतिम ध्येय आहे परंतु भक्ती योगाचे सूक्ष्मपणे विश्लेषण करण्यासाठी मनुष्याला इतर योगांचे ज्ञान होणे आवश्यक आहे. म्हणून उत्तरोत्तर प्रगती करणारा योगी हा शाश्वत भाग्याच्या वास्तविक मार्गावर मार्गक्रमण करीत असतो. जो मनुष्य एका विशिष्ट स्तराला चिटकून राहतो आणि पुढे प्रगती करीत नाही त्याला त्या विशिष्ट नावाने संबोधिले जाते. उदाहरणार्थ कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी, राजयोगी किंवा हठयोगी इत्यादी. भक्ती योगाप्रत
उन्नत होण्या इतपत मनुष्य भाग्यवान असेल तर त्याने इतर सर्व योग पूर्वीच पार केल्याचे जाणले पाहिजे. म्हणून आपण जेव्हा हिमालयाबद्दल बोलतो तेव्हा आपण जगातील सर्वात उंच पर्वताबद्दल बोलतो, ज्यामध्ये जगामधील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे आहे. त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित होणे म्हणजे योगांची सर्वोच्च अवस्था आहे. वैदिक आज्ञांनुसार सुस्थिर होण्याकरिता भक्ती योगाचा मार्ग क्रमित असताना कृष्ण भावना भावित होणे ही महत्भाग्याची गोष्ट आहे. आदर्श योगी हा आपले ध्यान श्रीकृष्णांवर केंद्रित करतो. श्रीकृष्ण हे श्याम सुंदर म्हणून जाणले जातात. मेघाप्रमाणे त्यांचा सुंदर नील वर्ण आहे. त्यांचे मुखकमल सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्यांचे वस्त्र रत्नांप्रमाणेच तेजस्वी आहे आणि त्यांनी सुंदर पुष्पमाला धारण केली आहे. सर्व दशदिशा प्रकाशमान करणारे त्यांचे झळझळीत तेज ब्रह्मज्योती म्हणून जाणले जाते. ते राम, नृसिंह, वराह आणि भगवान श्रीकृष्ण या विविध रूपांमध्ये अवतरित होतात आणि माता यशोदेचे पुत्र म्हणून मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतात. त्यांना कृष्ण, गोविंद आणि वासुदेव म्हणून ओळखले जाते. ते परिपूर्ण बालक, पती, सखा व स्वामी आहेत आणि ते समस्त ऐश्वर्य आणि दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत. ज्या मनुष्याला भगवंतांच्या या सर्व गुणांची पूर्ण जाणीव असते त्याला सर्वश्रेष्ठ योगी म्हटले जाते. सर्व वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे योगामधील परमसिद्धी ही केवळ भक्ती योगाद्वारेच प्राप्त करता येते. यस्य देवे परा भक्तिर यथा देवे तथा गुरो तस्ये ते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. ज्या महात्म्यांना भगवंत आणि आध्यात्मिक गुरु दोहोंवर दृढ श्रद्धा आहे, केवळ त्यांनाच वेदांच्या तात्पर्यांचा आपोआप उलगडा होतो. श्वेताश्वतर उपनिषद 6.23. भक्तिरस्य भजनम तदी हा मूत्रोपाधिनैरासे नामुष्मिन मनः कल्पन मेतदेव नैष्कर्म्यम. या किंवा पुढील जन्मामध्ये भौतिक लाभाची इच्छा न ठेवता केलेली भगवंतांची सेवा म्हणजे भक्ती होय. अशा कामनांपासून रहित होऊन मनुष्याने आपले मन पूर्णपणे भगवंतांमध्ये रममाण केले पाहिजे. हाच नैष्कर्म्यांचा उद्देश आहे. गोपाल तापनी उपनिषद 1.15. योगाची परमसंसिद्धी भक्ती किंवा कृष्ण भावनेच्या आचरणाकरिता ही काही साधने आहेत. या प्रकारे भगवद्गीतेच्या ध्यानयोग या 6व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न.